अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी वारंवार प्रलोभन देत असल्याचे व्हिडिओ हे समोर आलेत। अजित पवारांसह त्यांचे नेते राज्याच्या तिजोरीवरती आपला दावा सांगत असल्याचं यातून वारंवार दिसून येत आहे। मत द्याल तरच निधी असं म्हणत अजित पवार हे प्रचारावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं होतं। तर माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी देखील मतदारांना प्रलोभन दिलं होतं। आता महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी देखील राज्याच्या तिजोरीवरती दावा सांगितलाय। बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यात काढा। अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय दादाचेच कार्यकर्ते होता तर दादाच्याच विरोधात बंडखोरी का केली त्याचं उत्तर तुम्ही काही देऊ शकत नाही। आणि निवडून आल्यावर दादाला पाठिंबा देणार, दादाला पाठिंबा तर 1 लाख लोकांच्या पेक्षा जास्त मतदारांनी ऑलरेडी दिलेला आहे। हे जे काही बाकीचे सांगतात, उद्याच्याला ते निवडून आले आणि त्यांना वर्ण निधी नाही मिळाला ते काय करणार आहे? अरे आम्हाला निधीच नाही, आम्हाला कुणी सांगितलं होतं उभं राहायला? 100 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर करून आणला। आणि मी आज तुम्हाला शब्द देतो की तुम्ही या मनसर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे 17 नगरसेवक भरघोस मताने निवडून द्या। निधीचा पूर वाहिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। राज्य सत्ता असताना राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं। आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। आपण तुम्हाला सांगायचंय, जर अर्थमंत्री आपला तर मामांना ज्या पद्धतीने 3000 कोटीचा निधी दिला तसं नगराध्यक्ष सुद्धा तुम्ही आपला विचारायचा बसवा तर सर्वाधिक निधी हा पुढे येईल आणि तो दादांच्या माध्यमातून मामांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल। दरम्यान यावर महायुतीतल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरची लोक जर म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, त्यामुळे तिजोरीचा मालक इकडे आहे। त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये काळजी करण्याचं कारण नाही। कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो। शेवटी आम्ही मंत्री आहोत, अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे, पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे। शेवटी आम्हा लोकांना अधिकार डेलिगेट केले असतात, पण त्यावर जर ओव्हररूल करायचं असेल तर मुख्यमंत्री करू शकतात। आणि त्यामुळं निधीच्या वाटपाचा निर्णय तरी तीनही मिळून करतात। आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं। म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत। म्हणून ठरवताना सगळ्याला बरोबर घेऊनच हे गाडा चालवावा लागतो, एवढं मात्र निश्चित आहे। आणि यावर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, तीही पाहूयात। हे काय मालक आहेत काय राज्याचे? आणि हे तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदादांनी कमवलेली मिळकत आहे काय? जनतेला तुम्ही काय गृहीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेऊन येण्याचं काम चाललंय? म्हणजे सत्तेची गरमी कशाला दाखवताय तुम्ही? निवडणुकीसाठी मतं मागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे। निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे। हे प्रलोभन आहे। सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे कारवाईस पात्र आहेत। आणि मला वाटतं की आम्ही या संदर्भातली तक्रार करू। 3 पक्षाची तोंड 3 बाजूला झालीत
अंतर्गत वाद सुरू झाले आहेत, यांना जनतेच्या हिताचा प्रश्न चिंता नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.